नमस्ते मित्रांनो. आता मे महिन्यातच पाऊस चालू झाला आहे. जूनमध्ये तर ढग आणि आभाळ, त्याच्यामुळं आपल्यात असणारे सोलर पाणी तापवायला फरक पडेल म्हणून आपण सोलरला सपोर्टिंग किंवा बाथरूममध्ये पाणी तापवण्यासाठी गिझरचा विचार करतो. तर ते इन्स्टॉल करत असताना 3-4 गोष्टी नक्की विचारात घ्या. पहिल्यांदा इनलेटला तुमचा अँगल स्टॉपकॉक असलाच पाहिजे. तो अँगल स्टॉपकॉक 1.5 इंची स्पिंडल असणार असावा, कारण येणारं प्रेशर गिझरमधून पुढं कमी येत असतं, त्यासाठी जाणारं फुल प्रेशर 1.5 इंची स्पिंडल असावा. त्याच्यानंतर त्याला वापरणारे इनलेट आउटलेट ह्या हेवी पाईप वापरले पाहिजेत. आपण थंड पाण्याला चालणारे पाईप वापरतो, टेम्परेचर वाढतं आणि पाईप खराब होतात, लिकेज होतं. त्याच्या आसपासच आपला लाईटचा सप्लाय असतो आणि त्याच्यामुळं नको ते धोके होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर तिथं जी पॉईंट आलेला आहे त्याला 3 फेज पॉईंट असला पाहिजे. त्याची आर्थिंग जमिनीत गेली पाहिजे. चुकून कुठं काही करंट आला तर तो आर्थिंग जमिनीत जाऊन आपण नक्कीच सुरक्षित राहू शकतो. तर गिझर इन्स्टॉल करताना 2-3 काळजी घ्या. अँगल स्टॉपकॉक बसवा, इनलेट पाईप हेवी वापरा आणि 3 फेज करंट प्लस मायनस आणि आर्थिंग अशा पद्धतीने इन्स्टॉल झाला पाहिजे गिझर. ओके, धन्यवाद.